मागच्या रीलमध्ये जर तुम्ही स्मॉल कॅपमध्ये लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टेड राहत असाल तर काय कॉर्पस क्रिएट होऊ शकतो याचं मी एक एक्झाम्पल दिलं. मित्रांनो, आज मी तुम्हाला माझा स्वतःचा मिड कॅपचा पोर्टफोलिओ दाखवणार आहे, ज्यामध्ये मी छोट्या अमाऊंटच्या एसआयपीने सुरुवात केली. आज त्याचा किती कॉर्पस क्रिएट झाला आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण शेअर करा. मी माझी पहिली एसआयपी एका मिड कॅप कॅटेगरीमध्ये 11 मार्च 2015 मध्ये 1500 ची चालू केली. तुम्ही बघू शकता 17 मार्च 2025 आज तीच एसआयपी मी स्टेपअप करत मंथली 5000 रुपीज इन्व्हेस्ट करतोय. 26 सप्टेंबर 2024 जेव्हा मार्केट लाईफ टाईम हाय होतं, ॲट दॅट टाइम माझी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होती 2,15,000. माझा प्रॉफिट होता 5,86,000 चा. जानेवारी 2020 जेव्हा सनसेक्स लाईफ टाईम हाय होता तेव्हा मी माझी 1000 रुपयाची एसआयपी एका मिड कॅपमध्ये चालू केली. तुम्ही बघू शकता आज तीच एसआयपी स्टेपअप करत मी महिन्याला 5000 रुपये इन्व्हेस्ट करतोय. जेव्हा मार्केट लाईफ टाईम हाय होतं तेव्हा इन्व्हेस्टेड अमाऊंट होती 93,000. त्याचं नेट व्हॅल्युएशन होतं 1,79,000. जर आपण दोन्ही पोर्टफोलिओ ऍड केले तर टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होतीये 3,08,000. त्याचे आज झालेत 7,65,000. 27% कंपाऊंडिंग रिटर्न्स. सध्या मार्केट एवढं व्हॉलेटाईल आहे की एका दिवसामध्ये 4%चा फॉल होतोय, 2%ची अपसाईड होतीये. या टफ टाइम मध्ये जर तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं असेल तर तुम्हाला ऍडवायझर शिवाय दुसरा पर्याय नाही. तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी तुम्हाला चालू करायची असेल तर आजच मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.